नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 12.2चा 10वा प्रश्न पाहणार आहोत. सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 मोर दॅन 3 टाइम्स द एज ऑफ वीरू. सुधीरचे प्रेझेंट एज हे वीरूच्या एजच्या तिपटीपेक्षा 5ने अधिक आहे. अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. अनिल्सचे एज सुधीरच्या एजच्या हाफ आहे. If the ratio of the sum of Sudhir's and Viru's age to 3 times Anil's age is 5:6, then find Viru's age. सुधीरचे एज व विरूचे एज यांच्या एजेसची ॲडिशन ही अनिलच्या एजच्या तिप्पट यांचा रेशो 5:6 आहे. तर विरूसचे एज आपणास कॅल्क्युलेट करायचे आहे. सोडूया मित्रांनो. हा प्रॉब्लेम आपल्याला रीडिंग करताना खूप क्रिटिकल वाटतो, पण प्रत्येक शब्द आपण जर मॅथमॅटिकल वर्डमध्ये मांडला तर खूप सोपा जातो. आपणास काय करायचं आहे, फाइंड विरूस एज. म्हणून आपण विरूसच्या एजसाठी आपण एक्स गृहीत धरू. समजा विरूचं एक्स हे एज आपण घेतलं विरूचं, विरूसाठी आपण एक्स घेतलं. तर सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 मोर दॅन द टाईम ऑफ 3 टाइम्स ऑफ एज ऑफ वीरू. म्हणजे सुधीरचं वय किती येईल, मग सुधीर्स एज होईल 3 टाइम्स एक्स आणि प्लस 5 हे होईल सुधीरचं एज. अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. मग अनिलचं एज किती होईल, सुधीरच्या हाफ. म्हणजे अनिलचं एज होईल आपलं 3x प्लस 5 याची हाफ. बरोबर आहे. इफ द रेशो ऑफ सम ऑफ सुधीर्स एज आणि विरूस एज, सुधीरचे एज आणि विरूचे एज यांची सम घेतली आपण, म्हणजे 3x प्लस 5 आणि प्लस एक्स यांचा रेशो कशाबरोबर घ्यायचा आहे, विरूस एज 3 टाइम्स अनिल्स एज 3 टाइम्स अनिल्स एज यांचा रेशो, म्हणजे 3 टाइम्स अनिल्स एज 3x प्लस 5 अपॉन 2 याचा 3 टाइम्स घेतला तर हा रेशो किती असतो, 5:6 झालं. हे आपल्याला इक्वेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इक्वेशन तयार होईल आणि एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. तेच आपलं विरूसचं एज येईल. सोडूया स्टेप बाय स्टेप. आन्सर. सपोज विरूस एज इज एक्स. विरूसाठी आपण एक्स गृहीत धरलं. देअरफॉर सुधीर्स एज, सुधीरचं एज किती होईल, 3 टाइम्स 5 मोर दॅन 3 टाइम्स, म्हणजे 3x प्लस 5. बरोबर आहे. अनिल्सचं एज, अनिल्स एज इज हाफ ऑफ सुधीर्स एज. जे काही सुधीरचं एज आहे त्याच्या हाफ आहे. मग अनिलचे एज किती होईल, देअरफॉर अनिल्स एज इक्वल टू सुधीरचं एज 3x प्लस 5 आणि त्याचे हाफ. हे झालं अनिल्सचं एज. पूर्ण इयरमध्ये येईल, इयर एज असल्यामुळं एक्स इयर. बरोबर आहे. आता सम ऑफ सुधीर्स अँड विरूस एज. आता सम सुधीर्स एज आणि विरूची एज यांची सम किती होते पाहू आपण. दी सम ऑफ सुधीर्स एज and विरूस एज इक्वल टू सुधीरचे एज 3x प्लस 5 आणि विरूचे एज x. हे जर सॉल्व केलं आपण तर किती येईल, 4x प्लस 5, 3x प्लस x 4x आणि 5x ॲज इट इज. बरोबर आहे. आता
पुन्हा आपल्याला हे काढावं लागेल 3 टाइम्स अनिलची एज, अनिलचे एज दी 3 टाइम्स अनिलची एज म्हणजे अनिलच्या वयाची तिप्पट किती होईल ती 3 इंटू अनिलचं एज 3x + 5/2 म्हणजे 3x + 5/2 हे होईल. आता आपल्याला इक्वेशन तयार करता येईल फ्रॉम गिवन डाटा कंडिशन. फ्रॉम आपणास दिलेली कंडिशन काय आहे ती लिहू आपण. फ्रॉम गिवन डाटा कंडिशन सम ऑफ ही कंडिशन सम ऑफ सुधीरची एज अँड विरूची एज टू 3 टाइम्स अनिलची एज. सम ऑफ सुधीरची एज अँड विरूची एज आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि 3 टाइम्स अनिलची एज पण कॅल्क्युलेट केलेलं आहे इक्वल टू 5:6 हा रेशो लिहायचा आपणास. सम ऑफ सुधीर्स एज अँड विरूस एज हा रेशो कशाबरोबर आहे 3 टाइम्स अनिलची एज. 3 टाइम्स अनिलची एज इक्वल टू रेशो किती देणार 5:6 इक्वल टू 5:6 बरोबर आहे. देअरफॉर सम ऑफ सुधीरची एज अँड विरूची एज आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ही व्हॅल्यू 4x + 5 आणि 3 टाइम्स अनिलची एज ही पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. 3 टाइम्स अनिलची एज म्हणजे 3x + 5/2 इक्वल टू 5:6 हा इक्वेशन मिळालं आपल्याला. आता इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हे मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन इक्वल टू 6 4x + 5 ब्रॅकेटमध्ये इक्वल टू 5 इंटू 3 आणि हे पूर्ण ॲज इट इज 3x + 5/2 बरोबर आहे. आता दोन्ही साईडला आपण 3 ने डिवाइड करू शकतो म्हणजे हे 3 कॅन्सल होतील आणि इथे 2 राहतील. कॅल्क्युलेशन करण्यास सोपं जाईल आपल्यास. देअरफॉर डिवायडिंग बोथ साइड्स बाय 3. देअरफॉर 3 ने डिवाइड केलं म्हणजे 2 राहतील म्हणजे 2 ऑफ 4x + 5 येथे 3 ने डिवाइड केले तर हे 3 कॅन्सल होतील म्हणजे 5 3x + 5/2 सोपं येईल आपणास. देअरफॉर हे कॅल्क्युलेशन करता येईल 8x आणि प्लस 10 इक्वल टू आता हे कॅल्क्युलेशन करता येईल 5 वरच्या टर्मला मल्टिप्लाय करू 15x + 25 आणि 2 राहतील बरोबर आहे. देअरफॉर हे 2 आपण इकडे डिव्हिजनमध्ये आहे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील म्हणजे 2 ऑफ 8x + 10 इक्वल टू 15x + 25 राहील. देअरफॉर 16x 2 ने सोडून घेऊ +20 इक्वल टू 15x + 25. देअरफॉर आता एक्सच्या टर्म आपण या साईडला आणू आणि ह्या जे नंबर आहे ते या साईडला आणू 16x 15x इकडे प्लस आहे इकडे आल्यावर -x 15x होतील आणि हे 25 या साईडचे ॲज इट इज हे +20 इकडे आल्यावर -20 होतील म्हणजे 16x - 15x म्हणजे फक्त x राहील आणि 25 - 20 म्हणजे 5 राहतील. एक्सची व्हॅल्यू आपणास कॅल्क्युलेट झालेली आहे. एक्स म्हणजेच विरूचे एज हेन्स विरूस
एज इज 5 years. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.